नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर दही पोहे ही एकदम सोपी रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी मी इथे 1 कप पोहे घेतलेत, 1.5 कप दही आणि गूळ घेणार आहे मी इकडे. दॅट्स इट. इथे माझ्याकडे लिक्विड गूळ आहे. अं, ते तुमच्याकडे असेल ते पण उत्तम लागते या रेसिपी बरोबर. तर चला आपण पाहूया काय करायचं. ते 1 कप पोहे घेतले आहेत ना, ते मी पाणी घालणार त्याच्यामध्ये आणखी ओले करून घेणार. तर पहिला मी त्या ह्याच्यात टाकते चाळणीमध्ये, स्ट्रेन करणार आणि पाणी त्याच्यात घालणार. जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर ते एकदमच सॉगी होऊन जातील. आणि तुम्हाला जास्त वेळ पाहिजे असेल तर तुम्ही परत थोडा वेळ ठेवू शकतात पाण्यात. पण आता मी इथे केलं ना, एवढं बास झालं पाणी. म्हणजे खायला पण मजा यायला पाहिजे ना आपले पोहे. एकदम त्याचं पीठ न व्हायला पाहिजे. तर हे पोहे आहेत ना, हे मी कलकत्त्यावरून आणले होते. गोविंदो भोग चुरा म्हणतात त्याला. आणि इथे पण मिळत असेल मुंबईमध्ये. एकदम टेस्टी होते हे पोहे. तर आपले नेहमीचे पोहे पण सेम जाडे पोहे पण घेतो आणि असेच ठेवायचे असतात. आता इकडे मी 5 मिनटं ते बाजूला ठेवते रेस्ट करायला. त्या वेळामध्ये मी ते दही आहे ना 1.5 कप, ते मी दही 1.5 कप मी चांगलं हे फेटून घेते. हं तिथे दही आंबट नाही पाहिजे. कारण नाही तर तुम्हाला मजा नाही येणार. फ्रेश दही आहे हे. सो फ्रेश दही बीट करते मी इकडे. आणि सगळं ते घेतलं मी. 1.5 कप होतं दही. फ्रेश दही मी चांगलं बीट केल्यावर ते तर पोहे आहेत ना भिजवलेले, ते 5 मिनिटं ठेवले होते ते. चांगले झाले आहेत ते एकदम छान. तर ते घालते त्याच्यामध्ये. हे ब्रेकफास्टसाठी हे रेसिपी एकदम छान आहे. किंवा तुम्हाला संध्याकाळी काहीतरी करायचं कंटाळा आला असेल तर हे तुम्ही करू शकतात घरात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतातच ना. झालं आता पोहे घातले दह्यामधून एकदम छान. आता गोड याच्यासाठी आपण इथे जॅगरी घालतो म्हणजे गूळ. पावडर गूळ आहे माझ्याकडे. ते 2 टेबलस्पून पावडर गूळ घालते. आणि मगाशी दाखवलं ना ते लिक्विड गूळ असेल तर उत्तम. हा गूळ आहे ना, खजूरचा गूळ केलेला होता. खजुरापासून केलेला गूळ आहे हा. पण तुम्ही रेग्युलर आपण मिळतात बाजारात ते पावडर, गूळ पावडर घातला, आपला ब्रेकफास्ट तयार आहे. आणि काय आता याच्यामध्ये मी त्या 2 बोल्समध्ये घालते तुम्हाला दाखवायसाठी वेगळं की मी काय आपण त्याच्यात करू शकतो इनोव्हेटिव्ह. एक म्हणजे असंच असं खाऊ शकतो, खूपच टेस्टी लागतं. आणि दुसऱ्या याच्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स आणि ड्राय ड्रायफ्रुट्स आणि फ्रेश फ्रुट्स इथे मी डाळिंब घातले आणि काजू घातले. खूप खूप छान लागते. आणि दुसऱ्या इकडे मी गूळच घातला इकडे परत गार्निशिंग म्हणून. लहान मुलांपासून मोठ्यांना सगळ्यांना हे आवडते. वाव यम्मी. खूप छान लागतं. नक्की ट्राय करा आणि तुमच्या रोजच्या आहारामध्ये इन्क्लूड करायला काही हरकत नाही. तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.